नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवलेले सॉल्व एक्झाम्पल चा अभ्यास करणार आहे. कशा पद्धतीनं ते सोडवली जाणार आहेत ते बघा. आता हा BPTच्या ह्याच्यावरती हे एक्झाम्पल आहे. तसंच हे एक्झाम्पल आहे 3 लाईनच्या ह्याच्यावरती आणि याच्यामध्ये अँगल बायसेक्टरची पण प्रॉपर्टी लागू होणार आहे. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी आहे ती सोडवायची आहे आणि त्याच्यानंतर ही वाली ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहे. अशा आपल्याला हे या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे. आता इथं जे आहे इन ट्रँगल ABC DE पॅरलल BC दिलेला आहे. तर DB दिलेला आहे, पूर्ण DB दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर आणि AD हा पण दिलेला आहे 1.8 आणि EC दिलेला आहे आपल्याला 7.2. तर आपल्याला AE AE काढायचं आहे. तर कशा पद्धतीनं आता आपण हे सोडवणार, तर इन ट्रँगल ABC DE पॅरलल BC, तर हे जे दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे. तर आता आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा थेरम, म्हणजे ही डायग्राम दिसते आहे ती बेसिक प्रोपोर्शनॅलिटी सारखीच दिसते आहे, म्हणून इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचा आहे. AD डिवायडेड बाय DB हा असतो रेशो, AE डिवायडेड बाय EC हा आहे रेशो. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग इथं 1.8 ही आहे ADची व्हॅल्यू आणि 5.4 ही आहे DBची व्हॅल्यू आणि ECची व्हॅल्यू आहे 7.2. अशा पद्धतीनं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. AE मल्टिप्लाय बाय 5.4 आणि 1.8 मल्टिप्लाय बाय 7.2 अशा पद्धतीनं येणार आहे. AE इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 डिवायडेड बाय 5.4 अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून येणार आहे 2.4. तर AE इज इक्वल टू किती आलेला आहे, तर 2.4 आलेला आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर इन ट्रँगल PQR सेग RS बायसेक्ट अँगल R. तर सेग RS काय आहे, तर बायसेक्ट अँगल Rला इफ PR इज इक्वल टू 15 जर असेल तर RQ किती असायला पाहिजे, तर 20 आहे आणि PS इज इक्वल टू आहे 12. तर आपल्याला काय काढायचं आहे, SQ म्हणजे इथली व्हॅल्यू काढायची आहे. तर आता आपण बायसेक्टच्या प्रॉपर्टीनुसार कशा पद्धतीनं रेशो लिहितो, तर PR डिवायडेड बाय RQ लिहितो आणि PS डिवायडेड बाय SQ अशा पद्धतीनं प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर हे. आणि आता इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर SQ इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 20 अँड डिवायडेड बाय 50 हे कॅल्क्युलेशन करून SQ इज इक्वल टू किती आलेला आहे, तर 16 येतो आहे. तर आता इथं बघायचं आहे ही ॲक्टिव्हिटी आहे. इन द फिगर दिलेली आहे, या फिगरमध्ये AB पॅरलल CD आणि पॅरलल EF अशा आहे. AC इज इक्वल टू 5.4, AC दिलेला आहे 5.4 दिलेला आहे आणि CE पण दिलेला आहे आपल्याला 9 आणि BD दिला आहे 7.5. तर DF काढायला सांगितलेलं आहे. तर घ्यायचं आहे हे AC डिवायडेड बाय CE BD डिवायडेड बाय DF असं घेतल्यानंतर इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे 3 लाईन च्या प्रॉपर्टीनुसार इथं मेन्शन करायचं आहे. तर काय येणार आहे, इथं येणार आहे प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलच्या ह्याच्यानुसार इथं रिझन द्यायचं आहे. तर इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर किती येणार आहे, तिरकस मल्टिप्लिकेशन करून तर येणार आहे DF इज इक्वल टू 12.5 अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे इन ट्रँगल ABC रे BD बायसेक्ट ABC AD आणि C हे एका लाईनवरती आहेत. साईड DE पॅरलल साईड BC DE पॅरलल साईड BC असणार आहे आणि AEB हे पण काय असणार आहेत, एका लाईनवरती आहेत. देन प्रूव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं प्रूव्ह करताना आपल्याला येणार आहे इन ट्रँगल ABC रे BD बायसेक्ट अँगल B. मग AB
ए बी डिवायडेड बाय बी सी आणि ए डी डिवायडेड बाय डी सी असं लिहायचं आहे अँगल बायसेक्टर थेरमनुसार. इन ट्रँगल ए बी सी डी ई पॅरलल बी सी आहे. तर आपल्याला इथं म्हणजे हे लिहायचं बी पी टीचा पण अप्लाय करायचा आहे. ए ई डिवायडेड बाय ई बी आणि ए डी डिवायडेड बाय डी सी अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर हे आहे सेकंड इक्वेशन. वन इक्वेशन या प्रॉपर्टीला नाव द्यायचं आहे ए बी पूर्णपणे आणि इथं येणार बी सी आणि सेकंड येणार ए ई डिवायडेड बाय ई बी अशा पद्धतीनं. तर हे आहे 1 आणि 2 वरून लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. परत सोडवायचे आहे. ते ॲक्टिव्हिटी सोडवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की किती इझी एक्झाम्पल आहेत. आता आपण ह्याच्या नुसार आपण 1.2चं सोडवून बघणार आहे. तर 1.2 मध्ये कशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल सोडवूयात कशी दिलेले आहेत. तरी हे पहिली एक्झाम्पल आहे. तर काय सांगितलेले गिवन बिलो आर सम ट्रँगल्स अँड लेन्स ऑफ अ लाईन सेगमेंट आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पी एम इज द बायसेक्टर्स ऑफ अँगल क्यू पी आर अशा पद्धतीनं आहे. तर काय करावं लागेल तर सोडवायला घ्यायचं आहे पहिलं एक्झाम्पल आपण सोडवायला घेऊयात. ही डायग्राम आहे. पहिला आपण सोडवायला घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल सोडवूयात. आर अशा पद्धतीनं पी क्यू इज इक्वल टू 7, पी आर इज इक्वल टू 3, क्यू एम इज इक्वल टू 3.5, एम आर इज इक्वल टू 1.5 हे गिवन दिलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे. तर काय येणार आहे पहिल्यांदा पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 3. आता क्यू एम डिवायडेड बाय एम आर इज इक्वल टू 3.5 1.5 अशा पद्धतीने येणार आहे. तर आता आपल्याला पॉईंट कॅन्सल करायसाठी इथं 10 मल्टिप्लाय करूयात. 1.5 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 35.15 इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 3 असा आलेला आहे ह्याचा रेशो. आता इन काय करायचं आहे तर आपल्याला चेक करायचं आयडेंटिफाय बायसेक्ट आहे का ते चेक करायचं होतं. तर त्यासाठी आपल्याला रेशो फाइंड केलेला आहे. पी क्यू डिवायडेड बाय पी आर घेतलं तर 7/3 आलेला आहे. क्यू एम डिवायडेड बाय एम आर घेतलं तर 3 आणि 1.5 तर 7.7 डिवायडेड बाय 3 येतं आहे. तर आता आपण असं लिहू शकतो इन ट्रँगल क्यू पी आर पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू क्यू एम डिवायडेड बाय एम आर फ्रॉम हे आहे 1 आणि हे आहे 2 फ्रॉम 1 अँड 2 वरून लिहिलं तर काय येणार आहे देअरफॉर ऑफ एन अँगल बायसेक्टर बाय कन्वर्स आहे ऑफ एन अँगल बायसेक्टर वरून आपण लिहिलेलं आहे. तर रे पी एम बायसेक्ट
अँगल क्यू पी आर. अशा पद्धतीनं हे आपलं सोडवून झालेलं आहे. त्यानंतरचं एक सेकंड घेऊयात. सेकंड डायग्राम अशी आहे. हा क्यू आहे, हा आर आहे, हा एम आहे, पी 7 10 6 8. अशा पद्धतीनं ही दिलेले आहे डायग्राम. त्या डायग्रामला आपण सॉल्व करून घेऊया. काय दिलेले आहे तर इथं आपल्याला तर पी क्यू इज इक्वल टू दिलेला आहे 7 सॉरी पी आर दिलाय आपल्याला, पी आर दिलाय 7, पी क्यू इज इक्वल टू 10 आहे, आर एम इज इक्वल टू 6 आहे, एम क्यू इज इक्वल टू 8 आहे, गिवन दिलेला आहे. तर पी आर डिवायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 10. आता आर एम डिवायडेड बाय एम क्यू इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 4. हे आहे 1, हे आहे 2. तर 1 आणि 2 वरून काय येणार आहे तर त्यांचे रेशो सेम आहेत का तर नाही आहेत त्यांचे रेशो सेम. पी आर इज इक्वल पी आर डिवायडेड बाय पी क्यू नॉट इक्वल टू आर एम डिवायडेड बाय एम क्यू. हे 1 आणि 2 वरून आपण मेन्शन करतो आहे. म्हणून रे पी एम इज नॉट दी बायसेक्टर ऑफ अँगल आर पी क्यू. म्हणून पी एम हा आर पी क्यूचा बायसेक्टर नाही आहे. आपल्याला बायसेक्टर आहे का नाही ते चेक करायचं आहे. आता आपण बघूयात थर्ड काय दिली आहे. थर्ड डायग्राम कशी आहे तर थर्ड डायग्राम ह्या पद्धतीनं आहे. आता इथं दिलेलं आहे 10, हा आहे 9, हा आहे 3.64. तर आता आपण बघूयात. ही थर्ड डायग्राम आहे आपली. तर सोडवायचं कसं. पी क्यू इज इक्वल टू 9 दिलेला आहे, पी आर इज इक्वल टू 10 दिला आहे, क्यू एम इज इक्वल टू 3.6 दिला आहे, अँड एम आर इज इक्वल टू 4 दिला आहे. तर हे आहे गिवन. पी क्यू डिवायडेड बाय पी आर 9 डिवायडेड बाय 10. तर क्यू एम डिवायडेड बाय एम आर इज इक्वल टू 3.6 डिवायडेड बाय 4. 3.6 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 10. आपण पॉईंट कॅन्सल करूयात इथं. तर इथं येणार आहे 36 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 10. तर हा रेशो आणि हा रेशो काय आहे तर इक्वल आहे. तर कशा पद्धतीनं तर हे पूर्णपणे इक्वल आहेत. म्हणून आपण लिहूयात याला. हा आहे 1 आणि हा आहे 2. तर आपण लिहू शकतो इन ट्रायंगल क्यू पी आर पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू क्यू एम डिवायडेड बाय एम आर. तर कशावरून लिहिलं हे आपण फ्रॉम 1 and 2. Therefore converse of an angle
रे आहे रे पी एम बायसेक्ट्स अँगल क्यू पी आर. अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल सोडवूयात. क्वेश्चन 1 मधलं झालेले आहेत आपले तिन्ही पण एक्झाम्पल सोडवून. आता क्वेश्चन 2 घेऊयात. क्वेश्चन 2 मध्ये क्वेश्चन 2 आपला काय आहे तर क्वेश्चन 2 आहे इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू 15 पी क्यू इज इक्वल टू 25 पी आर इज इक्वल टू 20 एन आर इज इक्वल टू 8 स्टेट वेदर लाईन एन एम इज अ पॅरलल टू साईड आर क्यू गिव रिझन. आता आपल्याला काय करायचं आहे, रिझन द्यायचं आहे. कशा पद्धतीनं आहे का ती पॅरलल, तर रिझन द्या. तर आपण हे सोडवायला घेऊयात. आता याच्यामध्ये दिलेला जो आहे तो सेनियारो आपण लिहून घेऊयात. आता पी एम इज इक्वल टू किती आहे, पी एम इज इक्वल टू 15 आहे. आधी मी डायग्राम घेते काढून. एन एम पी आर आणि क्यू अशा पद्धतीने ही डायग्राम आहे. तर आता आपल्याला पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20 अँड एन आर इज इक्वल टू 8. तर आपण बघायचं आहे कशा पद्धतीनं आपण सोडवायचं आहे. पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू. तर हे पी एम आणि क्यू एकत्र एकाच लाईनवरती पॉईंट आहेत म्हणून आपण असं पण लिहू शकतो. पी एम प्लस एम क्यू म्हणजेच आपला पी क्यू आहे असं पण लिहू शकतो आपण. आता आपण इथं टाकू शकतो, व्हॅल्यू पुट करूयात. 15 प्लस एम क्यू दिलाय का, तर नाही दिलेला आपल्याला एम क्यू. तर पी क्यू आहे का आपल्याकडं, तर पी क्यू आहे 25 आहे. तर आता हे आपण सोडवणार आहे. एम क्यू इज इक्वल टू 25 हा 15 इकडे शिफ्ट करूयात, तर होणार आहे इथं 10 येणार आहे. एम क्यू किती आलेला आहे आपला, 10 आलेला आहे. अशा पद्धतीनं आता आपण इकडल्या साईडचं पण ते तशाच पद्धतीनं करूयात. तर काय येणार आहे इथं, पी एन प्लस एन आर, पी एन प्लस एन आर इज इक्वल टू पी आर. तर हे आपण का लिहिलं, तर पी एन आर हे काय आहेत, कोलिनियर पॉईंट आहे. तर आता आपण घेऊयात इथं व्हॅल्यू पुट करून घेऊयात. पी एन माहिती आहे का, तर पी एन आपल्याला माहीत नाही आहे. प्लस एन आर किती आहे, तर 8 आहे. आणि पी आर किती आहे, तर 20 आहे. अशा पद्धतीनं तर आता आपण पी एन काढताना इज इक्वल टू 8ला तिकडे शिफ्ट करूयात. तर इथं येणार आहे 12 येणार आहे. पी एन इज इक्वल टू 12. पी एन हा किती आलेला आहे, 12 आलेला आहे. तर त्याला आपण आता पी एन डिवायडेड बाय एन आर चेक करूया. पी एन डिवायडेड बाय एन आर हा रेशो घेऊयात. पी एन डिवायडेड बाय एन आर इज इक्वल टू, पी एन किती आहे, 12 आहे. एन आर आहे 8 इज इक्वल टू आपला रेशो आलेला आहे 3/2. याला आपण 1 नंबर देऊयात. आता आपल्याला दुसरा रेशो घ्यायचा आहे. पी एम डिवायडेड बाय एम क्यू हा रेशो घ्यायचा आहे. पी एम डिवायडेड बाय एम क्यू. तर हा रेशो घेतल्यानंतर येणार आहे हा पी एम आहे 15 आणि एम क्यू आहे आपला 10. तर रेशो येणार आहे 3/2. अशा पद्धतीनं हे आहे आपलं सेकंड. आणि 1 आणि 2 वरून काय करायचं आहे, तर लिहायचं आहे आपल्याला इन ट्रायंगल पी आर क्यू पी एन डिवायडेड बाय एन आर इज इक्वल टू पी एम डिवायडेड बाय एम क्यू. तर कशावरून लिहिलं हे, फ्रॉम 1 अँड
1 and 2 वरून आपण लिहिलेलं आहे. तर आता आपण बघूयात काय काय आपलं म्हणजे बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे आपण कशावरून लिहिलं आहे? कन्वर्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटीच्या लाईन NM पॅरलल साईड RQ. अशा पद्धतीने हे आपलं सेकंड क्वेश्चन सोडवून झालेलं आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन सोडवूयात. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे. थर्ड क्वेश्चन आपण सोडवूयात. थर्ड क्वेश्चन एक्सप्लेन करते मी. ही अशी आपली डायग्राम दिलेली आहे. तर या डायग्राममध्ये या पद्धतीनं आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे. MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ चा बायसेक्टर आहे. MN इज इक्वल टू किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे. तर PN इज इक्वल टू 7 दिलेला आहे. MQ इज इक्वल 2.5. देन QP काढा म्हटलेला आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे. तर इथं ही आपली डायग्राम अशी हे डायग्राम बनवून घेते. अशा पद्धतीनं ही आपली डायग्राम आहे. त्यातून हा QN आहे, हा M आहे आणि हा P आहे. ही 7, ही 5 आणि ही आहे 2.5. तर आपल्याला काढायचं आहे QP. तर आता आपण बघूयात. इन ट्रायंगल MNP रे NQ bisects angle MNP. Therefore, by the theorem of an angle bisector of a triangle. अशा पद्धतीनं तर येणार आहे MN डिवायडेड बाय NP इज इक्वल टू MQ डिवायडेड बाय QP. तर आता आपण व्हॅल्यू पुट करूयात. 5 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 2.5 डिवायडेड बाय QP. आता QP इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय 2.5 डिवायडेड बाय 5. तर QP किती येणार आहे? QP इज इक्वल टू 3.5 येणार आहे. अशा पद्धतीनं आपलं हे थर्ड जे एक्झाम्पल आहे ते सोडवून झालं आहे. आता आपण 4 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. तर 4 नंबरचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. मेजर ऑफ अ सम अँगल इन द फिगर आर गिव्हन बिलो. प्रूव्ह करायचं आहे AP डिवायडेड बाय PB आणि AQ डिवायडेड बाय QC हे प्रूव्ह करा. तर हा काय दिसतो आहे? तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटीच्या थेरम सारखंच दिसतं आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे. तर आता आपण प्रूव्ह करायचं आहे हे. तर आपण घेऊयात हे प्रूव्ह करायला. तर आपली डायग्राम हे 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. तर आपली डायग्राम ही अशी आहे. PQABC हा आहे 60 डिग्री, हा पण आहे 60 डिग्री. अशा पद्धतीनं आता आपल्याला घ्यायचं आहे पुढं ते APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. तर आपल्याला काय दिलेलं आहे? हे गिवन आहे. त्याच्यानंतर आपण अँगल APQ कॉन्करंट अँगल ABC आणि त्याची सेग काय आहे? सेग PQ पॅरलल सेग BC आहे. तर सेग PQ ही पॅरलल कशाशी आहे? तर BCC आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट कशावरून लिहिले आहे? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट
corresponding test for parallel lines. हे पॅरलल लाईनच्या ह्याच्यावरून लिहिलेलं आहे. हे 1 आहे. ट्रायंगल ABC मध्ये काय दिसतं आहे, सेग PQ पॅरलल साईड BC. कशावरून लिहायचं आहे, फ्रॉम 1 वरून लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे लिहिलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. तर हे कशाच्या बेसिसवर लिहितो आहे, AP डिवायडेड बाय PB. हे आमचं असं सिद्ध झालेलं आहे. AQ डिवायडेड बाय QC कशावरून लिहिलं आहे, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपलं 4थं एक्झाम्पल सोडवून झालं आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढं जे एक्झाम्पल आहेत, टोटल एक्झाम्पल आहेत आपली 11 एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. तर हे 4 एक्झाम्पल सोडवून झालेले आहेत. तर आपण पुढचे एक्झाम्पल सोडवूयात. नंबर 5चं एक्झाम्पल आहे. नंबर 5चं एक्झाम्पल असं आहे. या इथं डायग्राम दिलेले आहे. ट्रॅपिझियम ABCD आहे हा. त्याच्यामध्ये साईड AB ही पॅरलल कशाला आहे, तर PQ ला आहे. तशीच ती पॅरलल DC ला पण आहे. AP इज इक्वल टू किती दिलेला आहे, 15 दिलेला आहे. आणि PD इज इक्वल टू 12 दिलेला आहे. तर QC दिला आहे 14 आणि BQ काढायचं आहे. तर आपण इथं काय करणार आहे, तर कोणती प्रॉपर्टी, बाय दी प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची आपण इथं प्रॉपर्टी लावून हे एक्झाम्पल सोडवूया. आता इथं आपण घेऊयात 5 नंबरच्या एक्झाम्पलचं आहे हे. तर आता आपल्याला मेन्शन करायचे साईड AB पॅरलल साईड PQ. तुम्ही बुक घेऊन बसायचं आहे. पॅरलल साईड DC गिवन दिलेलं आहे. हे गिवन मध्ये आहे. तर आता आपण नेक्स्ट कशाच्या बेसिसवर लिहितो आहे, बाय दी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल lines and their transversal. या प्रॉपर्टीच्या ह्याच्यावरती आपण लिहिणार आहे. तर काय आहे, AP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू BQ डिवायडेड बाय QC. जे दिलेले आहेत त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या. AP इज इक्वल टू आपल्याला 15 दिलेला आहे. PD इज इक्वल टू 12 दिलेला आहे. BQ आपल्याला काढायचा आहे. तर QC आपल्याला 14 दिलेला आहे. तर आता आपण BQ इज इक्वल टू BQ मल्टिप्लाय बाय 12 आणि 15 मल्टिप्लाय बाय 14 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर BQ इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 40 आणि डिवायडेड बाय 12 अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून येतं आहे 210 डिवायडेड बाय 12. आता आपण हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन केल्यानंतर BQ इज इक्वल टू येणार आहे 35 डिवायडेड बाय 2 आणि त्यानंतर आपल्याला BQ हा भेटणार आहे 17 डिवायडेड बाय 5. म्हणजेच आपला BQ आलेला आहे 17 डिवायडेड बाय
17.5 अशा पद्धतीनं आलेलं आहे. हे 5 नंबरचं एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया. तर इथं दिलेलं आहे फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन दी फिगरमध्ये दिलेलं आहे MQ इज इक्वल टू 14 दिलेलं आहे, NM दिलेला आहे 25 आणि NP दिलेला आहे 40. तर QP काढायचा आहे, पण कोणाच्या प्रॉपर्टीनुसार, तर अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी इथं घ्यायची आहे. अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी घेत असताना कशा पद्धतीनं रेशो येतो, तर MN डिवायडेड बाय NP असतं आणि MQ डिवायडेड बाय QP असतं अशा पद्धतीनं. आणि त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून क्रॉस मल्टिप्लिकेशननं आपण ते व्हॅल्यू काढणार आहे. तसंच हे जे 7 नंबरचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पण कोणती प्रॉपर्टी आत्ता जे आपण यूज केली तीच प्रॉपर्टी इथं लागू होते आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे, मी हे सोडवून देते आहे. तसंच आपल्याला इथं 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. 8 नंबरचं एक्झाम्पल पण अँगल बायसेक्टरच्या ह्याच्यानुसारच सोडवायचं आहे. तर हे तुम्ही सोडवायचं आहे, मी हे एक सोडवून देते आहे, हे तुम्ही सोडवायचं आहे. तसंच आपल्याला 9 नंबरचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे, हे मी सोडवून देते. अदरवाईज हे बाकीचे एक्झाम्पल पण सोडवून देते. आता मी हे जे आहे ते एक्झाम्पल घेते सोडवायला. तर याच्यामध्ये मला 6 नंबरचं एक्झाम्पल सोडवायचे, 6 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला घेते. तर यामध्ये माझी इन ट्रायंगल काय आहे MNP आहे, त्याच्यामध्ये काय आहे रे NQ बायसेक्ट करतो आहे कोणाला, बायसेक्ट्स अँगल MNP ला, अशा पद्धतीनं बायसेक्ट करतो आहे. आणि इथं आपण कोणती प्रॉपर्टी लागू करतो आहे, तर बाय दी थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. तर इथं येणार आहे MN डिवायडेड बाय NP इज इक्वल टू MQ डिवायडेड बाय PQ. 25 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय PQ. तर 25 मल्टिप्लाय बाय PQ इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय बाय 40 अशा पद्धतीनं हे येणार आहे. तर इथं राहणार आहे फक्त PQ आणि हा 14 मल्टिप्लाय बाय 40 डिवायडेड बाय 25 होणार आहे. त्याच्यानंतर पुढं हे सिम्प्लिफाय करून घेतल्यानंतर तर येणार आहे 8 मल्टिप्लाय बाय 14 डिवायडेड बाय 5 आणि त्यानंतर PQ इज इक्वल टू येणार आहे 102 डिवायडेड बाय 5. PQ इज इक्वल टू हा सिम्प्लिफाय करून येतो आहे 22.4 अशा पद्धतीने आपला हा PQ आलेला आहे. PQ काढायला सांगितलेला आहे. तर 7 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे आणि 8 नंबरचं पण एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. मी 9 नंबरचं एक्झाम्पल घेते आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. इथं आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे. तर ह्या ट्रायंगल ABC, तर सेक BD आहे, बायसेक्ट करती आहे ABC ला. तर AB इज इक्वल टू किती आहे x, BC बरोबर किती आहे x + 5 आहे आणि तसंच AD हा x-2 दिलेला आहे, DC दिलेला आहे x + 2. देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर ह्या एक्सची व्हॅल्यू फाइंड करा म्हटलेलं आहे. तर कशा पद्धतीनं फाइंड करायचे आहे, तर घ्यायचं आहे इन ट्रायंगल हे आहे 9 नंबरचं एक्झाम्पल. इन ट्रायंगल ABC मध्ये काय आहे, सेग BD
बायसेक्ट्स अँगल ABC. तर देअरफोर कशावरून लिहिणार आहे? बाय दी थेरम ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. तर AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. अशा पद्धतीनं रेशो घेतलेला आहे. तर आपण इथं व्हॅल्यू पुट करूयात. x डिवायडेड बाय x प्लस 5 जे आहेत व्हॅल्यू त्या पुट करायच्या आहेत. x मायनस 2 x प्लस 2 अशा पद्धतीनं आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आहे. x प्लस 2 इज इक्वल टू हे x मायनस 2 आणि इकडं x प्लस 5. आपल्याला काय काढायला सांगितले? एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितले. तर इथं मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2x होणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण सिम्प्लिफाय करूयात याचं. तर याचं येणार आहे सिम्प्लिफाय करून. तर हा आहे एक्स घेऊन हा ब्रॅकेट करूयात मल्टिप्लाय. आणि हा जो मायनस साईन आहे इथं येणार आहे 2 आणि नंतर यानं मल्टिप्लाय करायचे एक्स प्लस 5. अशा पद्धतीने हे सिम्प्लिफाय करून येणार आहे. तर इथं आपण मल्टिप्लिकेशन करून आता येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस येणार आहे 5x मायनस इथं येणार आहे 2x आणि हे परत इथं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस प्लस, हा मायनस आहे हा प्लस आहे, दोन्ही काय होणार आहे तर मायनस होणार आहे. तर अशा पद्धतीने येणार आहे हे सिम्प्लिफाय करून. तर हा जो एक्स स्क्वेअर प्लस 2x आहे इकडला तो इकडं आहे असा राहणार आहे. तर आपण बघू शकता इथं या दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन केलं. मायनस 5x आहे आणि प्लस 2x आहे. तर या दोन्हीची मायनस सबस्ट्रॅक्शन होणार आहे. तर इथं राहणार आहे 3x. तर इथं राहतो आहे 3x मायनस 10 राहतो आहे. तर मायनस तर इकडं हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. इथं 2x अशा पद्धतीनं हे आपलं एवढं इक्वेशन राहिलेलं आहे. तर आता ह्या एक्सच्या टर्म आपण एका साईडला घेऊयात. हा प्लस आहे इकडं आल्यानंतर मायनस होणार आहे आणि हा आहे -10. तर या दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन करून हा प्लस 2x हा मायनस 3x दोन्हीची परत सबस्ट्रॅक्शन होणार आहे. तर इथं येणार आहे सबस्ट्रॅक्शन करून 1x. पण आन्सरला नेहमी मोठ्या नंबरचं साईन दिलं जातं म्हणून -1x. तर इथं येणार आहे 1x इज इक्वल टू म्हणजेच x इज इक्वल टू -10. तर ह्या दोन्ही साईडचे मायनस मायनस कट होऊन इथं राहणार आहे फक्त x इज इक्वल टू 10. अशा पद्धतीनं आपली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. तर आपला हा एक्सरसाइज पूर्णपणे सोडवून झालेला आहे. तर आपण इथं 10 नंबरचं एक्झाम्पल 11 नंबरचं तुम्ही सोडवायचं आहे. इथं दिलेले आहे इन द फिगर दिले आहे. तर एक्स इज एनी पॉईंट इन दी इंटेरियर ऑफ अँगल. एक्स हा एक असा इंटेरियर पॉईंट आहे. पॉईंट एक्स काय करतो आहे द व्हर्टायसेस ट्रायंगलच्या ह्याला जॉईन करून घेतल्यानंतर PQ काय आहे पॅरलल DE आहे आणि तशीच सेग QR पॅरलल EF आहे. अशा पद्धतीनं फिल इन द ब्लँक. तर करा या फिल इन द ब्लँक करा. ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE आहे हे गिव्हन दिलेलं आहे. तर आता आपण घेऊयात XP डिवायडेड बाय PD अशा पद्धतीनं आणि QR डिवायडेड बाय इथं येणार आहे QX किंवा XQ डिवायडेड बाय QE येणार आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटीच्या थेरमवरून लिहिलेलं आहे. तसंच आपल्याला याचं पण करायचं आहे QR पॅरलल EF. तर इथं येणार आहे QR XP. इथं येणार आहे XQ येणार आहे इथं XQ. इथं येणार आहे XQ डिवायडेड बाय QE आणि QR
डिवायडेड बाय येणार आहे इथं RF. तर हे कशावरून लिहिलं तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नंतर येणार आहे XP डिवायडेड बाय PD आणि नंतर QR डिवायडेड बाय येणार आहे RF. हे पण काय केलेलं आहे 1 आणि 2 वरून लिहिलेलं आहे. म्हणून सेक PR पॅरलल सेक DE कन्व्हर्स ऑफ अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर तुम्ही हे पूर्णपणे सोडवून काढायचं आहे. अशा पद्धतीनं आपला 1.2 हा सोडवून झालेला आहे. तर तुम्ही व्यवस्थित परत सोडवायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, परत सोडवा आणि तुम्हाला ते प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तेवढा कॉन्फिडन्स येऊन जाईल. अशा पद्धतीनं हे सोडवून आपलं झालेलं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक्यू.